भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवरती अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आलाय। हा हल्ला रोहित पवार यांनी घडवून आणला असल्याचा आरोप वैभव सोलनकर यांनी केलाय। इंदापूर शेटफळे गडे इथल्या शेतकऱ्यांची बैठक संपून सोलनकर हे घरी परतत असताना पालखी महामार्गालगतच्या कान्हेरी रोडवरती हा हल्ला झाला। विना नंबर प्लेटच्या 2 दुचाकींवरून आलेल्या अज्ञात इसमांनी सोलनकर यांच्या गाडीवरती दगडफेक केली असा आरोप त्यांनी केलाय। वारंवार मी बारामती ॲग्रोच्या विषयामध्ये बोलत असताना बारामती ॲग्रोला पोल्युशन बोर्डाने नोटीस देखील काढलेली आहे आणि आम्ही याच्यानंतर आमची काय भूमिका असावी ह्या विषयासाठी मी शेतकऱ्यांना एकत्रित करून आम्ही आज त्यांच्यासोबत बसलो होतो। ते झाल्यानंतर माझ्यावरती हल्ला होतो, म्हणजे हे मला कुठेतरी थांबवण्यासाठी किंवा बॅड हल्ला करून ह्या विषयामध्ये थांबवण्यासाठी रोहित पवारने काळजी केलेलं दिसतंय। रोहित पवार मी पण ढेकळवाडी गावचा आहे, इथून पुढे तुझ्या कारखान्याच्या विषयात अजून ॲग्रेसिव्हपणे भूमिका मांडणार। आमदारावर तुम्ही गंभीर आरोप करताय। नाही, रोहित पवारनेच घडवून आणले ना, दुसरं कोण घडवणार आहे? या महाराष्ट्रामध्ये असे हल्ले कोण घडतो? रोहित पवारच घडवतो ना, दुसरं कोणाला सवय ना असे हल्ले घडवायचे।